शिक्षण घेऊन कुणी नोकरी करतं तर कुणी व्यवसाय. पण पुण्यामध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने ना नोकरीचं स्वप्न कधी पाहिलं ना व्यवसाय करण्याचं ध्येय गाठलं. कारण होतं की त्याला झटपट श्रीमंत व्हायचं होतं आणि ते सुद्धा कुठल्याही पद्धतीचे कष्ट न घेता. आणि मग काय, त्याने चोरीचा मार्ग निवडला आणि श्रीमंतीचा शॉर्टकट मारला. आणि हाच चोरीचा मार्ग त्याला तुरुंगापर्यंत कसा घेऊन गेला बघूयात. पुण्यातला हा आहे लक्ष्मी रोड. लक्ष्मी रोडवरची ही सोन्याची दुकानं अनेकांना भुरळ घालतात. अशीच भुरळ 21 वर्षांच्या एका इंजिनियरलाही पडली आणि त्याने आपला पेशा बदलून थेट चोराचं बेरिंग घेतलं. इंजिनिअरिंग मध्ये टॉपर असलेल्या लिखित जी नावाच्या तरुणाला झटपट श्रीमंत व्हायचं होतं आणि म्हणूनच त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला. आधी त्याने रेकी केली आणि मग थेट चोरीचा डाव साधला. ज्वेलर्सच्या बाथरूम मधून तो आत शिरला आणि 4,74,000च्या दागिन्यांवर डल्ला मारून पळून गेला. खरं तर या चोराने बुधवार पेठेतील एका सोन्याच्या दुकानात डाका टाकायचा आणि बाईक आणि कार घ्यायची असं ठरवलं होतं. पण त्याचा तो प्लॅन फसला आणि त्याने लक्ष्मी रोडवरील ज्वेलर्समध्ये 6 जुलैला डाका टाकला आणि दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर सुरू झाला आरोपीचा शोध. या आरोपीने चोरी तर केली, पण इथेही त्याचा डाव फसला. कारण त्याने चोरी केलेले दागिने हे 1 ग्रॅम सोन्याचे निघाले. एकीकडे हे दागिने विकण्याची त्याची घाई सुरू होती, तर दुसरीकडे पोलीस त्याच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत होते. या हायटेक इंजिनियरने कुठेच आपली ओळख दिसायला नको याची पूर्ण खबरदारी घेतली होती. मास्कचा वापर करत त्याने त्याचा चेहरा लपवला होता. पण पोलिसांनीही हार मानली नाही. त्याच्या पाठीवरच्या बॅगेवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि तपासाअंती पुण्यातल्या या चोरीचं कर्नाटक कनेक्शन समोर आलं. चोरट्या इंजिनियरचा शोध कर्नाटकच्या कोलार गावात येऊन थांबला. हा आरोपी याच गावाचा रहिवासी असून तो त्याच्या आजी आजोबांसोबत इथं राहत असल्याचं तपासातून समोर आलं. इथंच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तो इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकत असून तो या कॉलेजचा टॉपर आहे. याचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे. हा मुलगा अजून पण शिकतो. मुलाचं वय 19 आहे. टेक्निकली तो खूप साऊंड आहे आणि त्याची मार्कशीट बघताच कळतंय की तो इंजिनिअरिंगचा टॉपर पण आहे. पुण्यात चोरी करण्याच्या उद्देशाने तो इथे फिरत होता. त्यांनी रेकी वगैरे केली आणि त्या प्रकारे इथे आलेला आहे. 3 दिवस त्याला पोलीस कोठडी घेतलेला आहे आणि त्याचं पूर्ण इंट्रोगेशन करणार आहे की त्याचा उद्देश काय आहे, इथे तो किती वेळ थांबलेला आहे, त्याच्यानंतर इथे काय त्यांनी पुण्यासाठी काय शैक्षणिक काही त्याची संकल्पना होती का, इथे काय ऍडमिशन घेणार होता का, किंवा काही पुण्यामध्ये काही कनेक्शन काय नक्की त्याचं, किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी त्यांनी काही व्हिजिट दिल्या आहेत का, जर कुठे काही अजून गुन्हे केले आहेत का, हे सगळ्याचा आम्ही सखोल तपास करणार आहोत. झटपट श्रीमंतीचा मार्ग कसा खड्ड्यात पाडतो हे यातून पुन्हा एकदा दिसून आलंय. बुद्धिमान असणाऱ्याने त्याच्या बुद्धीचा योग्य वापर केला तर तो समाजासाठी उपयोगी ठरतो. पण बुद्धी चुकीच्या ठिकाणी वापरली गेली तर तीच समाजासाठी धोकादायक ठरते. लिखित जी या 21 वर्षीय तरुणाच्या आतापर्यंतच्या प्रवासातील ही दोन्ही उदाहरणं पाहायला मिळतात. कर्नाटकातील इंजिनिअरिंगचा टॉपर ते पुण्यातील दरोडेखोर हा त्याच्या व्यक्तिमत्वातील विरोधाभास आश्चर्यकारक ठरणार आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.